नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नाव तुम्ही पाहताच आहे. आजचं लेक्चर जे आपलं आहे ते म्हणजे आन्सर रायटिंग स्ट्रॅटजी. आन्सर रायटिंग स्ट्रॅटजी म्हणजेच उत्तर लेखनाचे कौशल्य आणि त्यासाठी आपण कसं उत्तर लिहू शकतो, प्रश्न कसे येतात, त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 पासून लागू करते. सप्टेंबरमध्ये आपली पूर्वपरीक्षा आहे. पूर्वपरीक्षेनंतर मुख्य कधी होईल हा मुलांचा प्रश्न आहे. तर मुख्य बद्दल अजूनपर्यंत तुम्हाला माहिती नाहीये, पण मुख्यची माहिती ही आपल्याला आफ्टर दिवाळी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आता 2025 मध्ये नॉर्मली कसं असतं की दिवाळी झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस नेक्स्ट इयरचं टाइम टेबल येतं आणि नेक्स्ट इयर टाइम टेबलमध्ये आपल्याला एक्झाम्सचं सगळं कॅलेंडर मिळतं. तर आता 25ची आपली प्री झाली समजा सप्टेंबरमध्ये, तर नॉर्मली 3-4 महिन्याचा गॅप असतो, पण यावेळेस फर्स्ट टाइम डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे कदाचित गॅप जास्त असू शकतो. तर आपण असं धरून चालू फेब्रुवारी-मार्चमध्ये तुमची मुख्य परीक्षा येईल आणि तोपर्यंत तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाला असाल तर आन्सर रायटिंग कसं करायचं, काय करायचं हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आपण डायरेक्टली आपल्या विषयाकडे वळूयात. तर UPSC मध्ये जसे प्रश्न येतात तसेच प्रश्न MPSC मध्ये सुद्धा येतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. कारण आपल्या आयोगाने UPSCचा पॅटर्न ॲज इट इज घेण्यामागे हे महत्वपूर्ण एक कारण आहे की UPSC मध्ये महाराष्ट्रीयन मुलांचा टक्का वाढवावा. कारण आपल्याकडे कसं होतं की MPSCची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असायची, त्यामुळे UPSC मध्ये महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आपल्याला कमी पास होताना दिसायचे. म्हणून मग आता MPSCने पण निर्णय घेतला की UPSC सारखंच आपल्याला पेपर पॅटर्न ठेवायचे. सिलेबस पण आपण ॲज इट इज तसाच घेतलेला आहे, फक्त महाराष्ट्राच्या भारांशासह हा एक शब्द आपल्याला त्यामध्ये एक्स्ट्रा ऍड केलेला दिसतो. तर आता UPSC मध्ये आपण उत्तर लेखन ज्यावेळेस करतो तर आपल्याला अशा प्रकारची ही एक शीट प्रोव्हाइड केली जाते, ज्यामध्ये UPSCचं नाव दिलं असेल. या ठिकाणी तुम्हाला काही त्यांनी त्यांचे जे पण काही त्या ठिकाणी सूचना द्यायच्या असतील त्या लिहिलेल्या असतील आणि इथे या मधल्या भागामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंय. म्हणजे हे तुम्ही सोडल्यानंतर इथे मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंय. आणि यामध्ये कसं असतं की समजा इथे तुमचा एखादा प्रश्न आहे, तर प्रश्न या ठिकाणी दिलेला असेल आणि त्याच्या खाली मग जागा आहे, तर यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचंय. आता प्रश्न किती मार्क्सला येतील, तर 10 मार्काचा प्रश्न असतो. 150 शब्दात उत्तरे लिहा. म्हणजे या ठिकाणी आपण तसं लिहूयात. 10 मार्कसाठी जर विचारलं तर नॉर्मली 150 शब्दात उत्तरे लिहा असं असतं. 15 मार्कला विचारतात 200 शब्दात उत्तरे लिहा किंवा 250 शब्दात उत्तरे लिहा. मध्यंतरी UPSC मध्ये असे पण प्रश्न आलेले की जे 12.5 मार्क्सला होते. आणि आपली जी आपण इथिक्स विषय बघतो, इथिक्समध्ये केस स्टडीज असतात. तर केस स्टडीजमध्ये तुम्ही बघता तर 20 मार्कासाठी पण प्रश्न असतात. नॉर्मली 6 केस स्टडी येतात 20-20 मार्कच्या, तर त्यामध्ये पण तुम्हाला 250 शब्दामध्ये उत्तर लिहायचं असतं. तर मग 250 शब्दात उत्तर लिहित असताना मग त्याची रचना कशी करायची, किती ओळी लिहायच्या, काय ते पण आपण सगळं डिस्कस करू. आणि इथे एक मी फोटो दाखवलेला आहे, त्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की कुठलंही उत्तर लिहित असताना नॉर्मली आपण काय करतो की सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना आपण म्हणतो की टॉपिक. म्हणजे आता इथे मी एक तुम्हाला बर्गरचं चित्र दाखवलेलं आहे. तर बर्गरमध्ये जसे बन असतात तसं आपण म्हणू शकतो की पहिले इंट्रोडक्शन आहे म्हणजे जी की आपली प्रस्तावना आहे, आणि खालचा जो बन आहे तो म्हणजे कन्क्लुजन, ज्याला क्लोजिंग म्हणतोय आपण. क्लोजिंग सेंटेन्स बन म्हणजे या दोन मध्ये आपली पूर्ण उत्तराची बॉडी समाविष्ट आहे. या ठिकाणी तुम्ही बघताय कुठल्या कलरची पॅटी टाकायची, काय टाकायचे, काय लेटिव्स वगैरे काय सगळं टाका तुमच्या उत्तरामध्ये. तुम्ही प्रेझेंटेशन कसं करता त्याला पण खूप महत्व आहे. कारण तुमचं अक्षर, आता खूप मुलं मला म्हणतात की सर माझं अक्षर खराब आहे, तर एकदम मोत्यासारखं सुंदर अक्षर पाहिजे असं काही क्रायटेरिया नाहीये. वाचण्यायोग्य अक्षर असणं गरजेचं आहे आणि एकदमच चांगलं असेल तर तो तुमचा प्लस पॉईंट आहे. पण थोडंसं अक्षर खराब असेल तर एवढं पण टेन्शन घेऊ नका, पण वाचता तर आलं पाहिजे. एकदमच खराब आहे तर मग टेन्शनची गोष्ट आहे. कारण तुम्ही काय लिहिताय ते वाचून उत्तर तपासणाऱ्याला तुमच्या भावना कळणार आहेत. जर तुम्ही लिहिलेलं त्याला वाचताच आलं नाही तर त्याला तुम्हाला काय बोलायचंय, त्या प्रश्नाबद्दल तुम्ही तुमचं जे मत मांडले ते त्यापर्यंत कसं काय पोहोचेल. त्यामुळे अक्षर चांगलं असणं हा एक क्रायटेरिया या ठिकाणी आहे. पण मी असं म्हणत नाही खूपच सुंदर पाहिजे आणि मग आता लहान मुलांसारखं तुम्हाला शुद्ध लेखनाचा टास्क देऊन रोज शुद्ध लेखन करा असं पण मी सांगणार नाही. पण मग करायचं काय, तर आपण जे उत्तर लिहित आहोत तर उत्तर लिहित असताना आपली नोट्स मेकिंग करत असताना आपण लिहिणार, तर त्याने आपली प्रॅक्टिस होणार. तर ते लिहिताना थोडंसं सुंदर लिहिण्याचा प्रयत्न करा, थोडं थोडं बदला, आपोआप तुमच्या सुधारणा दिसून येते. जर एखादी गोष्ट करायचं ठरवलंय तर ती डेफिनेटली होते. कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाहीये. पण जर तुम्ही आधीच निगेटिव्हिटी करून की मग माझं तक्ष खराब कसं होईल, मग नाहीच काही होणार.
आधीच निगेटिव्हिटी असेल तर काहीच नाही होणार, निगेटिव्हच रिझल्ट येईल. पॉझिटिव्ह असाल की हा मी करू शकतो, काय लिहून लिहून माझं अक्षर पण सुधारेल, तर होईल. तर आपल्याला उत्तर लिहिताना ह्या गोष्टींचा त्या ठिकाणी नॉर्मली आपण म्हणजे लक्षात घेतो की इंट्रोडक्शन पाहिजे, काय प्रश्न आहे त्याच्याबद्दल, नंतर बॉडी पाहिजे, कन्क्लुजन पाहिजे. पण मग सगळ्याच प्रश्नामध्ये हे लागू करायचंय का? तर युपीएससी जे प्रश्न विचारतं त्या प्रत्येक प्रश्नाच्या एंडला किंवा स्टार्टिंगला ते असे काही वर्ड्स वापरतं की त्या वर्ड्सला प्रत्येकाला काही ना काही वेगळा अर्थ असतो आणि त्या वर्डनुसार आपल्याला उत्तरांमध्ये बदल घडवावे लागतात. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह लिहायचंय का निगेटिव्ह लिहायचंय, का पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही मतं मांडायची आहेत, का त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कन्क्लुजन लिहायचंय, काय लिहायचंय, तर हे सगळं डिटेलिंगमध्ये मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. तर ज्याला 2025ला राज्यसेवा पास करायची त्यांच्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. आणि त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट लोक बघत असतील त्यांच्यासाठी पण महत्वाचं आहे. फक्त 25ला पास करणाऱ्यांसाठी नाहीये, 26, 27 तुम्हाला हा लाईफ टाईम सगळ्यांसाठी हा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे. मग तो युपीएससी करणारा असो किंवा एमपीएससी करणारा असो. त्यामुळे तुमचे कोणी मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा आणि यामध्ये मी डिस्कस केलेल्या गोष्टी त्यांना कधीच कुठल्याही व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेल्या नसतील, एवढी गॅरंटी. मग हे असं आपण म्हणून मी काय करतो, नोट्स काढताना पण मुलांना सांगतो की अशा पद्धतीचे जे आपले पेपर्स आहेत यावरच नोट्स काढा, कारण मग आपल्याला सवय लागते कोऱ्या कागदावर लिहायची. खूप मुलं आपले नॉर्मल वह्या वापरतात ज्यामध्ये रेषा असतात, तर रेषेवर लिहिणं आणि कोऱ्या पानावर लिहिणं फरक पडतो. आणि आपण मराठी लिहिणारी मुलं तर आपल्याला अक्षरावर रेषा मारायच्या असतात, तर नॉर्मली कोऱ्या पानावरती लिहिल्यानंतर रेषा मारणं वगैरे ते मुलांना कधी कधी अवघड जातं जर सवय नसेल तर. म्हणून तुम्ही काय करा, तुमचे नोट्स बनवत असतानाच काय करा, आता हे युपीएससीचं जे असं आन्सर शीट आहे याच्यात तुम्ही झेरॉक्स मारा किंवा याच्या काही पुस्तकं म्हणजे याच्या वह्या पण बनवून मिळतात, तर त्याला तुम्ही स्पायरल बाइंडिंग वगैरे करून याची वही बनवून याच्यावरच विषयाचे नोट्स काढा, म्हणजे तुम्हाला ती सवय लागेल. आपल्याला आयोगाद्वारे असं दिलं जातं, मग प्रश्न वरती लिहिलेला असतो आणि मग त्याच्या खाली आपल्याला उत्तर लिहायचं असतं. मग आता 150 ओळी मग ते कसं, मग ते काय शब्द मोजतात का? तर ते पूर्ण असं एक एक शब्द मोजत नाही, पण ते एक जनरल आयडिया वापरतात. कशी आयडिया वापरणार? आता समजा ही एक ओळ आहे, त्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, समजा मी एका ओळीमध्ये 8 शब्द लिहितो. मग आता जर आपण असं टोटल बघितलं तर एका ओळीमध्ये एक ओळ, एका ओळीमध्ये तुम्ही 8 शब्द लिहिताय. तर आता कॉमन सेन्स आहे, जर मी 10 ओळी लिहिल्या तर त्यामध्ये 80 शब्द होतील आणि 20 ओळी लिहिले तर 160. मग आता हा एक जनरल क्रायटेरिया आला की 20 ओळीचं उत्तर म्हणजे जवळपास 150 शब्द झाले. सिंपल आहे. 20 ओळी म्हणजे लिहिल्या तर 150 शब्द झाले. मग आपण जर 25 ओळी टाकल्या की त्यामध्ये 200 शब्द होतील. 25 8 200 आणि मग आपण 30 ओळी लिहिल्या तर त्यामध्ये 250 240 शब्द होतील, म्हणजे 30-35. म्हणजे ओळींच्या हिशोबाने बघायचं झालं तर 10 मार्काचं जर तुम्हाला दिलेलं आहे तर 10 मार्कामध्ये तुम्ही 20 ओळी असं लक्षात घ्या. मग तेवढंच असलं पाहिजे एक्झॅक्टली असं काही नाही, थोडं वर खाली चालेल. म्हणजे जसं मी इथे हिशोब दिलेला आहे. आणि 15 मार्कासाठी तुम्ही असं म्हणू शकता 25 ओळी घेतली आपण, आणि 20 मार्कासाठी आता किती मार्क दिलेले आहेत त्यांनी, किती शब्द दिलेले आहेत हे बघा तुम्ही, त्यानुसार तुम्ही 30 ओळीपर्यंत म्हणजे 20 ते 30 ओळीमध्ये तुम्हाला उत्तर लिहावी लागतात. आणि मध्ये मग डायग्राम काढायचा नाही काढायचं, तर रिप्रेझेंटेशन तुम्ही किती चांगलं कराल, चेक करणाऱ्याला तुम्ही किती सहजतेने चेक करायला देताय तेवढं तो तुम्हाला जास्त मार्क देईल. तुम्ही लिहिलेलं त्याला कळत नाही, त्याला शोधावं लागते कुठे काय लिहिलेलं आहे, तर त्याला पण फ्रस्ट्रेशन येऊन तो पण कमीच मार्क देणार. तुम्ही त्याला एकदम डिटेलिंगमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं दिलेलं आहे, तर तो तुम्हाला चांगला मार्क बरोबर त्या ठिकाणी देत असतो, हे लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीने प्रश्न येतील. कसे असतात प्रश्न त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. तर एक बेसिक तुम्हाला ज्या पण तुमच्या काही पण डाऊट्स असतील तर ते क्लिअर करण्यासाठी ही माहिती दिलेली आहे. मग एखाद्याने म्हटलं तर मी कमी शब्दात लिहिलं तर चालतं, पण मार्क पण कमी देतील ना. आणि मग जास्त शब्दात लिहिलं तर एकदम पण जास्त शब्दात लिहिलेलं नाही चालत. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की आपण असं म्हणू की आता 150 म्हणजे काय 150 मोजून नाही लिहिणार. समजा एखाद्याने 120-30 शब्द लिहिले, म्हणजे आपण असं म्हणू शकतो 10% प्लस मायनस पण चालून जातं. 15-20 शब्द इकडे तिकडे झाले तर चालतात. एवढं काय मुलगा काय पूर्ण मोजून मापून नाही लिहू शकत, पण एक आपण कसं आहे तयारी करत करत आपण त्या लेवलला येतो की आपल्याला कळतं की उत्तर किती लिहायचंय, काय लिहायचंय. काही जणांना वाटतं की हे खूपच अवघड आहे. स्टार्टिंगला सगळंच खूप अवघड असतं. हिमालयाच्या पायथ्याशी उभा राहिल्यानंतर आपल्याला वाटतं एवढं सर्वोच्च शिखर कसं काय आपण पार करणार, अवघडच आहे. पण तिथे गेल्यावर वाटतं अरे यार बेसिक होतं, झालं आपल्याकडनं. मग ते होईपर्यंत वाटेल अवघड आहे. एकदा झालं की मग आपण लोकांना सांगू अरे काय नसतं, सोपं असतं. मग त्या कॅटेगरीत यायचं असेल तर प्रयत्न केला पाहिजे. पॉझिटिव्ह माइंडसेटने राहायला लागेल त्यासाठी. तर इथे बेसिक गोष्टी सांगितल्या, उत्तर कुठल्या पेपरवर लिहायचं, किती किती ओळीमध्ये लिहायचं, किती किती शब्दात लिहायचं, नॉर्मल बेसिक क्रायटेरिया काय असतो, कसं इंट्रोडक्शन द्यायचं, कसं डिटेलिंग क्लोज कसं करायचं, तर हे बेसिक सांगितलं. आता हा जो तक्ता आहे, हा तक्ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही
व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुम्हाला याची PDF मी प्रोव्हाइड करून देतो. आणि जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढून घ्या. हा तक्ता तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये. तुम्ही मार्केटमधले कुठली पण पुस्तकं घ्या, कुठले पण व्हिडिओ बघा, कुठेच हा तक्ता मिळणार नाही. याच्यामध्ये सगळं सार सांगितलेलं आहे. बघा, UPSC MPSC मेन्स आन्सर रायटिंग, निर्देश आणि उत्तर लेखन पद्धत. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांची सुरुवात किंवा शेवटमध्ये हे असे शब्द असतात. तर असे शब्द आल्यानंतर नेमकं त्या प्रश्नामध्ये काय लिहायचं हे मुलांना माहित नाही. ते सगळ्यांसाठी एकच उत्तर लिहितात. तसं नाहीये, प्रत्येकासाठी काही ना काही वेगळा अर्थ आहे. जसं आता इथे शब्द आहे इलस्ट्रेट. आता इलस्ट्रेटचा अर्थ काय, उदाहरणासही स्पष्ट करा. मग इलस्ट्रेट शब्द आल्यानंतर आपल्याला उदाहरणासही स्पष्ट करायचं असतं. आता काही जण म्हणतील मग आम्हाला, अरे आपल्याला प्रश्न मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत आहे, तुम्हाला मराठीत प्रश्न मिळेल, इंग्लिशमध्ये प्रश्न मिळेल, तर हा शब्द दिसला की याचा अर्थ समजून घ्यायचा. अपेक्षा काय आहे UPSCला किंवा MPSCला तुमच्याकडनं, की तुम्ही उदाहरणासही स्पष्ट करा. मग त्यामध्ये काय करायचंय, संकल्पना समजावून सांगा, त्याची उदाहरणं द्या, चित्र किंवा आकृती पण तुम्ही वापरू शकता. मग कुठल्या शब्दासाठी काय करायचंय आणि त्याच्यावर प्रश्न कसा येईल हे पण मी सांगतो. मी ते प्रश्न पण घेतलेले आहेत. असंच नुसता बनवायचा म्हणून काहीतरी व्हिडिओ बनवला 10 मिनिटाचा 4 लाईक द्या मला, तसलं नाहीये. पूर्ण मेहनत करून सगळे यामध्ये टाकलेले तुमच्यासाठी. आता पुढे जर तुम्ही बघू शकता तर इलस्ट्रेट वरती एक प्रश्न पण मी इथे मांडलेला आहे. प्रत्येक शब्दावरचा एक प्रश्न दिलेला आहे. आता इलस्ट्रेट वरती काय दिलं त्यांनी, इलस्ट्रेट द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन इंडियन ऍग्रिकल्चर. म्हणजे भारताची जी शेती आहे त्यावरती पर्यावरण बदलाचा काय परिणाम होतो त्याबद्दल तुम्हाला सांगायचंय. आता हे 150 शब्दात लिहायचे, पण मी काही 150 शब्दात नाही लिहिले. तुम्हाला जस्ट एक थोडंसं कीवर्ड्स दिलेले आहेत की आपण उत्तर लिहिताना मग काय लिहू शकतो. हवामान बदलाचा भारतीय शेतीवर कसा मोठा परिणाम होतोय, उदाहरणं दिली. महाराष्ट्रात दुष्काळ पडतो त्यामुळे खरीप हंगामावर परिणाम आहे. विदर्भामध्ये तापमानवाढीमुळे कापूस उत्पादनावर विपरीत परिणाम झालेला आहे. केरळमध्ये पावसाचे बदललेले स्वरूप आहे ज्यामुळे भात शेतीला अडचण निर्माण झालेली आहे. तर यावर उपाय म्हणून हवामान सुलभ शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. तर हे जस्ट मी तुम्हाला की पॉईंट दिले. यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन वगैरे हे सगळं असं लिहून 150 शब्दांपर्यंत तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. तर इलिस्ट्रेट आल्यानंतर कसं उत्तर लिहायचं असतं त्याचं या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण मी दिलेलं आहे. असं प्रत्येक शब्दासाठीचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. मग हा आपला पहिला शब्द झाला इलिस्ट्रेट. आता दुसरा आपला जो शब्द आहे क्रिटिकली अॅनालाइज. जर क्रिटिकली अॅनालाइज असं म्हटलं तर काय करायचं. क्रिटिकली अॅनालाइज म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं सखोल विश्लेषण करावं लागतं. अॅनालाइज म्हणजे विश्लेषण करणं. आता इथे बघा फायदे तोटे सांगावे लागतात क्रिटिकली अॅनालाइज मध्ये. आणि आपल्याला संतुलित मत द्यायचे. संतुलित म्हणजे बॅलन्स अप्रोच लिहायचं आहे. मग यामध्ये आपल्याला तथ्ये, संदर्भ, सकारात्मक नकारात्मक बाजू आणि शेवटी तुमचा निष्कर्ष. म्हणजे याच्यामध्ये कन्क्लुजनला खूप महत्व आहे. आता इथे काय होतं, इथे महत्व होतं उदाहरणं द्यायचं. इथे काय आहे की तुम्हाला सकारात्मक नकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू मांडायचे. मग हे शब्दानुसार बदलतं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ ज्यांच्या हाती लागेल ना, प्लीज कृपया तुमच्या ज्या जेन्युअन मित्र जे अभ्यास करतात ना त्यांना हा व्हिडिओ पाठवा. म्हणजे हे व्हिडिओचे व्ह्यू वाढावे वगैरे ते काही नाही, पण सिलेक्शन त्यांचं होईल. हे बघितल्यानंतर त्यांना कळेल की काय कुठल्या शब्दासाठी काय करायचंय. नाहीतर ते नुसते फाफर पसाटा काहीतरी लिहितात आणि नंतर म्हणतात मार्क मिळत नाही. अरे तुम्हाला जे विचारले, जी अपेक्षा आहे ती पूर्ण करा ना. अपेक्षा पूर्ण केल्यावर मार्क मिळणार, आपोआप कसे काय देणार. तर इथे तुम्हाला सकारात्मक नकारात्मक बाजू आणि शेवटी तुमचा निष्कर्ष लिहायचा. म्हणजे कन्क्लुजनला याच्यामध्ये खूप महत्व आहे क्रिटिकली अॅनालाइज मध्ये. मग इथे बघा क्रिटिकली अॅनालाइजचा प्रश्न घेतला आपण. क्रिटिकली अॅनालाइज द परफॉर्मन्स ऑफ मनरेगा. मनरेगा आपल्याला सगळ्यांना माहितीये काय, मनरेगा योजनाबद्दल माहिती आहे सगळ्यांना. तर त्याच्याबद्दल क्रिटिकली अॅनालाइज करायचं. तर ही काय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे. या योजनेमुळे स्थलांतर कमी झाले. म्हणजे आता पॉझिटिव्ह पॉईंट बघा, स्थलांतर कमी झाले, महिला सहभाग वाढला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, झालं पॉझिटिव्ह पॉईंट. निगेटिव्ह पॉईंट, परंतु अंमलबजावणीतील त्रुटी, वेळेत मजुरी न मिळणे, अपारदर्शकता यासारख्या समस्या कायम आहेत. त्यामुळे योजना उपयुक्त आहे मात्र सुधारणा आवश्यक आहे. हा कन्क्लुजन आहे, सुधारणा आवश्यक आहे, योजना उपयुक्त आहे. मी कन्क्लुजन एका ओळीत लिहिले, तुम्हाला एका ओळीत नाही लिहायचे, वाढवायचे. आता मी 150 शब्दाची उत्तर इथे एक्सप्लेन करत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग त्यानंतर मग तुम्हीच म्हणाल की नाही बोर झालं, कंटाळा आला. त्यामुळे जेवढा शॉर्ट अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवता येईल तेवढा माझा प्रयत्न राहणार आहे या व्हिडिओमध्ये. तर जे MPSC UPSC प्रिपरेशन करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचला पाहिजे. ही आता तुमची जबाबदारी. मी व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. झालं क्रिटिकली अॅनालाइज. आता पुढचा शब्द एक्झामिन. एक्झामिन वर्ड आल्यावर काय करायचं. एक्झामिन वर्ड आल्यानंतर परीक्षण करा, घटकांचे विश्लेषण करा.
आता काय म्हणजेच बघा, परीक्षण करणं इथं महत्वाचं आहे. मूळ उद्देश आशय समजावून त्याचे घटक तपासा आणि प्रभाव समजून घ्या, हे मेन आहे. त्याचा प्रभाव आपल्याला समजून द्यायचा आहे. प्रभाव म्हणजेच काय, काय इफेक्ट होतात ते समजून द्यायचे. प्रत्येकावर प्रश्न आहे. टोटल असे सगळे 8 शब्द दिसतात बघा. एक्झामिन द रोल ऑफ आरबीआय इन कंट्रोलिंग इन्फ्लेशन. इन्फ्लेशन, महागाई जी वाढते त्याच्यावरती आरबीआय कसं कंट्रोल करू शकतो, तर आरबीआयचा रोल तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे. आरबीआय महागाई नियंत्रणासाठी चलनविषयक धोरण वापरते. रेपो दर वाढवून चलन प्रवाह आटोक्यात ठेवते. सीआरआर आणि एसएलआर द्वारे बँकिंग प्रणालीतील तरलता नियंत्रित करते. परंतु पुरवठा बाजूच्या कारणावर आरबीआय थेट नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे आरबीआयच्या भूमिकेचे मर्यादित परंतु महत्वाचे योगदान आहे. आता इथे चांगले म्हणजे असे आरबीआयची पूर्ण माहिती, मग ते काय काय करतं, कशाद्वारे नियंत्रण करतं, सगळं इथे मांडायचंय. इकॉनॉमीशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाममध्ये अपेक्षित आहेत. मुलांना डिस्क्रिप्टिव्हचे क्वेश्चन कसे येणार तेच कळत नाहीये. ते काय काय लोक पाठ करतात, न्यूटनचा पहिला नियम. अरे ते नाही येणार आहे परीक्षेमध्ये. न्यूटनचा पहिला नियम उदाहरणासहित लिहा. ते लहानपणी शाळेच्या परीक्षेत होतं ते वेगळं आहे. आता इथे मी काय केले, मी तुमचं पहिलंच आहे त्यामुळे तुमच्यासाठी सोपे सोपे प्रश्न निवडलेले. एकदम अवघड प्रश्न नाही दिले, एक एक ओळीचे प्रश्न दिलेले. हेच प्रश्न थोडेसे लेंदी करून तिथे दिलेले असतील. आणि मी इथे घेतलेल्या 8 प्रश्नांमधले कदाचित 2-3 प्रश्न सापडतील तुम्हाला ॲज इट इज परीक्षेत येताना. कारण मी त्याच हिशोबाने घेतलेले की आयोग नेमकं कुठल्या कुठल्या पॉईंटवरती जास्त विचारतो. तर हा एक्झामिनवाला प्रश्न आहे बघा. क्रिटिकली अॅनालाइज वाला झाला, इलस्ट्रेट वाला झाला, आणि हा झाला आपला एक्झामिनवाला. आता पुढे आहे एक्सप्लेन. आता एक्सप्लेन म्हटल्यानंतर काय करायचं, एक्सप्लेन म्हटल्यानंतर आपल्याला सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करून सांगायचंय. मग याच्यामध्ये काय, थेट संकल्पना किंवा मुद्दा समजावून सांगा, कुठलेही तांत्रिक गुंतागुंतीशिवाय. कारण त्यांना एक्सप्लेन करायचं, मग साध्या भाषेत तर गुंतागुंत काही तांत्रिक ठेवायची नाही, थेट संकल्पनाला सांगून टाकायचं. कन्क्लुजन वगैरे याच्यामध्ये जास्त काही नसतं तरी चालतं, कारण डायरेक्ट एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. कन्क्लुजनचा सगळ्यात जास्त इथे यूज आहे क्रिटिकली अॅनालाइजमध्ये. तुमचा निष्कर्ष खूप महत्वाचा आहे, सकारात्मक नकारात्मक बाजू. एक्सप्लेनमध्ये सकारात्मक नकारात्मक वगैरे नसलं तरी चालतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे असे काही काही पॉईंट आहेत. हा तक्ता तुम्ही याची झेरॉक्स काढून तुमचा अभ्यास करायच्या डेस्कच्या इथे लावा किंवा वॉलवर लावा, यानुसार तुम्हाला लिहायचंय पेपरमध्ये. हे एकदा क्रॅक केलं ना तुम्ही, तुमचे, मी सांगतो, प्रत्येक प्रश्नामध्ये तुमचे 2-2 मार्क वाढले. कारण तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्यानुसार तुम्ही करताय. तुम्ही आधी उत्तर लिहित होता, तुम्हाला 5 मार्क मिळत होते, आता तुम्हाला 7 मार्क मिळायला लागतील, कारण जी अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण करायला लागली. मग असं जर बघितलं तर आपण 12-15 प्रश्नांमध्ये तुमचे आरामात 30-40 मार्क वाढतील, हे जर तुम्हाला कळलं तर. मग आता एक्सप्लेनचा रिलेटेड क्वेश्चन मी इथे घेतो बघा. एक्सप्लेन, आता इथे काय म्हटलेलं आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय असतं, शाश्वत विकास. तर त्याला तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे सध्याच्या गरजा भागवताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजाची काळजी घेणे. यात पर्यावरण संवर्धन, सामाजिक समता, आर्थिक विकास यांचा समतोल साधला जातो. उदाहरणार्थ सौर ऊर्जा वापर, सेंद्रिय शेती इत्यादी टिकाऊ विकासाची उदाहरणं आहेत. आता मला सांगा, एक्सप्लेन मध्ये आपल्याला काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि मग असं काय लिहायची गरज आहे का, कन्क्लुजन करायची गरज आहे का? मग हा तुम्हाला अर्थ जेव्हा समजेल की कुठल्या शब्दाला काय अर्थ आहे, एक्सप्लेनचा अर्थ काय, एक्झामिनचा अर्थ काय, तर त्यावेळेस मग तुम्ही त्या हिशोबाने उत्तर लिहायला लागाल. मला वाटतं की नक्कीच ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होतील. कारण सगळ्यात मोठा प्रश्न हाच यायचा की सर ते प्रश्न असे वेगवेगळे शब्द वापरतात तर कळतच नाही आम्हाला त्या शब्दाचं करायचं काय. आता तुम्हाला कळेल काय करायचं. तर बघा, आपले हे 4 शब्द झाले. इलस्ट्रेट झालं, क्रिटिकली अॅनालाइज झालं, एक्झामिन झालं आणि एक्सप्लेन झालं. त्यानंतर आता डिस्कस. आता मला सांगा, डिस्कसचा अर्थ काय आहे? डिस्कशन म्हणजे काय असतं? आता काही लोक बसतात आणि आपापसात चर्चा करतात. मग आपापसात चर्चा करताना काय होतं, एक जण वेगळा मुद्दा मांडतो, एक जण वेगळा मुद्दा मांडतो, किंवा प्रत्येकाची एखादी गोष्ट बघण्याची पद्धत वेगळी असते. म्हणजे आता तुम्ही कदाचित तो फोटो बघितला असेल की 2 माणसं समोरासमोर उभी आहेत. एक माणूस म्हणतोय हा 9 आहे आणि एक माणूस म्हणतोय हा 6 आहे. कारण जर आपण याला असं काढलं या ठिकाणी, तर तिकडून बघणाऱ्याला ते 6 दिसते, इकडून बघणाऱ्याला ते 9 दिसते. मग त्याच पद्धतीने डिस्कशन मध्ये कसं असतं की प्रत्येक जण वेगवेगळ्या साईडनी आपले मुद्दे मांडतो. मग इथे तुम्हाला तेच करायचंय, विविध पैलूवर चर्चा करा, सर्व बाजूंनी मतप्रवाह मांडा. इथे सगळ्या बाजूनी, सकारात्मक, नकारात्मक, विद्यमान परिस्थिती, पुढील वाटचाल. आता इथे कसं होतं की सकारात्मक नकारात्मक, इथे काय, सकारात्मक पॉझिटिव्ह पण सांगा, निगेटिव्ह पण सांगा. विद्यमान परिस्थिती म्हणजे आत्ताच सध्या करंट स्टेटस काय आहे, आणि पुढील वाटचाल म्हणजे आपण इन फ्युचर काय पाहतोय त्याच्या बाबतीत की कसं गेलं पाहिजे. मग हे डिस्कसमध्ये येतं.
मग आता डिस्कसशी रिलेटेड एखादा प्रश्न आपण डिस्कस करू. आता बघा, आता हे इलस्ट्रेट झालं, क्रिटिकली अनालाइज झालं, मी परत रिव्हिजन करवतोय, एक्झामिन झालं, एक्सप्लेन झालं. आता या ठिकाणी डिस्कस द नीड फॉर पॉलिस रिफॉर्म्स इन इंडिया. पोलीस रिफॉर्म्सची गरज म्हणजे व्यवस्थेमध्ये जे काही बदलाव असतील तर ते का गरजेचे त्याच्याविषयी डिस्कस करायचे. भारतीय पोलीस व्यवस्था अनेक समस्या झेलत आहे. राजकीय हस्तक्षेप, अपुरी मनुष्यबळ, तंत्रज्ञानाचा अभाव इत्यादी. पोलीस सुधारणांसाठी न्यायमूर्ती सोली सोराबजी समितीने शिफारस केल्या. पोलिसांना अधिक स्वायत्ता, प्रशिक्षण व लोकाभिमुख दृष्टिकोन आवश्यक आहे. लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठी पोलीस सुधारणांची निकड आहे. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की म्हणजे काय नकारात्मक समस्या झेलते, काय काय झालेले, त्यानंतर मग आता काय केलं सुधारणांसाठी, पुढे काय करू शकतो, म्हणजे असं या म्हणजे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. हे लक्षात घ्या, पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे. याची तुम्हाला PDF पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला नंबर्स खाली दिलेले आहेत, तर त्या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा हा माझा नंबर आहे, या ठिकाणी पण तुम्ही मेसेज करू शकता. तर तुम्हाला पूर्ण याचं डिटेलिंगमध्ये PDF मी सेंड करेल 8082790729 वरती. तर हे डिस्कसचं झालं. ओके, आता पुढे डिस्कस झाल्यानंतर पुढचा शब्द आहे आपला इव्हॅल्युएट. आता इव्हॅल्युएट मध्ये काय आहे? इव्हॅल्युएट म्हणजे काय असतं? मूल्यांकन करा, किती प्रभावी उपयुक्त आहे ते ठरवा. म्हणजे आता यामध्ये नॉर्मली विशिष्ट धोरण, योजना, उपक्रम आपल्याला सरकारचे जे पण असतात त्याबद्दल विचारलं जातं. मग त्याचं यश आहे का अपयश आहे काय त्याबद्दल सांगा. आता तुम्हाला याचा प्रश्न सांगितल्यावरती नक्की कळेल की मी कशाबद्दल बोलतोय. बघा, इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ स्वच्छ भारत अभियान. तर स्वच्छ भारत अभियान लॉन्च केलेलं आहे, तर त्याची इफेक्टिव्हनेस काय आहे त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे तुम्हाला दिसतंय का आजूबाजूला की स्वच्छ भारत अभियान कसं चांगलं होतंय किंवा नाही. स्वच्छ भारत अभियानाने स्वच्छतेसंदर्भात जागृती निर्माण केली, टॉयलेट्स बांधणी वाढवली, परंतु वर्तनातील कायमस्वरूपी बदल अद्याप अपूर्ण आहे. म्हणजे टॉयलेट्स तर बांधले पण लोक टॉयलेटमध्ये जातच नाही, मग काय फायदा त्याचा. म्हणजे आपण म्हणू शकतो इन्फ्रास्ट्रक्चर बनलं सरकारी हेल्प घेऊन, पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा यूज करणाऱ्या लोकांचं वर्तन म्हणजे आपण कायमस्वरूपी वर्तन अजून पूर्णपणे बदलू शकलो नाही. काही ठिकाणी बदलाव झालाय आणि इथे तुम्हाला सगळं सांगायचंय. कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण यासारखी अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे अभियान प्रभावी असते तरी शाश्वत यशासाठी आणखी प्रयत्न आवश्यक आहे. प्रभावी आहे पण अजून त्याला आणखी प्रयत्न गरजेचे आहेत. म्हणजे लोकांना असं वाटतं की आपल्याला गव्हर्नमेंटकडनं निधी मिळेल आणि मग आपल्या घराबाहेर एखादं टॉयलेट बांधलं जाईल, तर मग चांगले लोक निधी पास करतायत, टॉयलेट बांधतायत. काही जण मग नंतर त्या टॉयलेटचा वापर एखाद्या गोडाऊन सारखा करतायत, त्यामध्ये ज्यासाठी ते बांधले ते कार्य होतच नाहीये. त्यामुळे आपल्याला हळूहळू त्यांच्या वर्तनामध्ये लोकांच्या बदलाव आणला पाहिजे. स्वच्छतेचं महत्त्व त्यांना पटवून दिलं पाहिजे, त्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले पाहिजे. म्हणजे अशा खूप साऱ्या उपाययोजना वगैरे ते पण आपण इथे बनवू शकतो. इव्हॅल्युएटमध्ये मूल्यांकन करायचं. मूल्यांकनचा अर्थ काय असतो? जसं आपण एखाद्याचा पेपर चेक करतो आणि त्याला मार्क्स देतो, एवढे एवढे मार्क, तर तसं मूल्यांकन करा की बाबा सरकारने केलेलं आहे, किती यश आहे, किती अपयश आहे, काय ते सांगा. तर इव्हॅल्युएट, डिस्कस, एक्सप्लेन, एक्झामिन. मी हे परत परत का म्हणतोय? कारण लेक्चर बघता बघता तुमच्या डोक्यात डायरेक्ट फिट होऊन जाईल कुठल्या शब्दाचा अर्थ काय. क्रिटिकली अनालाइज आणि इलिस्ट्रेट. किती झाले टोटल? 6 झाले. बघा, पहिल्यामध्ये उदाहरणासह स्पष्ट करा, इथे सखोल विश्लेषण, फायदे तोटे आणि महत्वाचं जे म्हटलं निष्कर्ष. एक्झामिन मध्ये परीक्षण करायचंय, एक्सप्लेन मध्ये सोप्या भाषेत सांगायचे, डिस्कस मध्ये विविध पैलूंवर चर्चा, इव्हॅल्युएट मध्ये मूल्यांकन करायचंय. आता आहे कमेंट. आता कमेंट म्हणजे काय? आपण युट्यूबच्या लेक्चर खाली कमेंट करताना मग तसंच करायचंय. कमेंट काय करायची? आता तुम्हाला लेक्चर आवडलं तर तुम्ही काय कमेंट करणार? चांगली. आणि नाही आवडलं तर काय करणार? मग तेच आहे इथे पण, तुम्हाला कमेंट करावी लागेल, तुमची मत मांडावी लागतील. मग तुमचं मत, दृष्टिकोन तुमचा कसा आहे, आवडलं लेक्चर काय, तुम्हाला सांगावं लागणार. विधानावर तुमचे अभिप्राय व विश्लेषण, सहमत किंवा असहमत असल्यास तेही मांडा. म्हणजे इथे तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह कमेंट करा असं मी म्हणणार नाही. हे माझं लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की हे खरंच खूप चांगलं आहे तर नक्की तुमचं मला या ठिकाणी कमेंट दिसली पाहिजे. तुम्ही ही सिरीज फॉलो करा आपल्या एकाग्रच्या चॅनलवरती. तुम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मिळेल. तुम्हाला माझ्याशी बोलायचं तर माझ्याशी पण तुम्ही बोलू शकता. डायरेक्टली तुमचे पर्सनल डाऊट काय असेल ते मी क्लिअर करेल.
आपलं सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आमचं एकच उद्देश आहे की कुठलाही मुलगा, कुठल्याही मुलाचा मार्ग भटकला नाही पाहिजे. त्याला कुठल्याही चुकीच्या पद्धतीने कोणी गाईडन्स देऊन त्याला खोटं कुठल्याही मार्गावर ढकलतं. नंतर त्याच्या आयुष्यातले 2-4 वर्ष वाया जातात. तर ते नाही झालं पाहिजे. मी पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगतो, की पैसे गेलेले परत कमवता येतात, पण गेलेली वेळ परत मिळवता येत नाही. आपण म्हणू शकतो की टाईम हा पैशापेक्षा खूप मौल्यवान आहे. मौल्यवान म्हणजे अमूल्य आहे टाईम. त्यामुळे तुम्हाला जर काही वाटतंय की बाबा मला खरंच गाईडन्सची गरज आहे, तुम्ही कॉल करा. आपल्या क्लासचा नंबर तुम्हाला दिलेला आहे. WhatsApp मेसेज करा. कॉलवर नाही बोलायचं आहे, मेसेज करा. टेलिग्राम आहे. तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. माझा नंबर तुमच्याकडे असेल, माझ्या नंबरवर कॉल करा. तुम्ही आधी माझे लेक्चर बघितले असतील. फक्त एवढंच आहे, घाबरू नका. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आम्ही इथे आहोत. आता कमेंटमध्ये आपल्याला मत मांडायचे, जसं मी म्हटलं या ठिकाणी, विधानांवर तुमचे अभिप्राय, विश्लेषण, सहमत, असहमत. आता त्याविषयीचा प्रश्न पण दाखवतो मी तुम्हाला काय. आता इथे बघा प्रश्न दिलेला आहे. कमेंट, स्मार्ट सिटीज कॅन ट्रान्सफॉर्म अर्बन इंडिया. स्मार्ट सिटीज कॅन ट्रान्सफॉर्म अर्बन इंडिया. अर्बन, रुरल तुम्हाला माहिती आहे. मग त्याविषयी तुम्हाला कमेंट करायची. स्मार्ट सिटीमुळे ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं का, बदलाव होऊ शकतो का. स्मार्ट सिटी संकल्पना शहरी जीवनमान सुधारू शकते. तंत्रज्ञान आधारित सेवा, वाहतूक सुधारणा, ऊर्जा व्यवस्थापन यामुळे शहरे सक्षम होतील. मात्र आर्थिक तुटवडा, लोकसहभागाचा अभाव, झोपडपट्टीतील समस्या यामुळे आव्हानेही आहेत. म्हणजे मी या ठिकाणी सहमत आहे तर ती मतं पण मांडली, असहमत बद्दल पण सांगितलं. तरीही योग्य नियोजन आणि सहभागाने स्मार्ट सिटी भारताला दिशा देऊ शकते. तर तुम्ही विचार करा की आपण हे जस्ट तुम्हाला एक उदाहरणांसाठी दाखवतोय. हेच उत्तर आपल्याला नॉर्मली 150 शब्दामध्ये लिहायचं. ते कसं लिहायचं, काय लिहायचं, त्याबद्दल पण एखादा प्रश्न मी तुम्हाला करून दाखवेल. चला आता पुढे वळूयात आपण. आता आपल्याला लास्ट वर्ड या ठिकाणी दिसतोय अॅनलाइज. तर आता क्रिटिकली अॅनलाइज आणि अॅनलाइज मध्ये काय फरक आहे. क्रिटिकली मध्ये काय आहे, सखोल विश्लेषण करून फायदे तोटे मांडून संतुलित मत द्या. इथे घटकाचा सखोल अभ्यास करा. मग आता इथे तुम्हाला अॅनलाइज करायचं, त्याला सखोल अभ्यास करायचा, विषयाचे भाग पाडायचे, प्रत्येक भागाचे स्वतंत्र विश्लेषण आणि त्यामधला संबंध स्पष्ट करा. म्हणजे इथे तुम्हाला संतुलित मत द्यायला किंवा फायदे तोटे सांगायला कोणी सांगत नाही. फायदे तोटेचं काम या ठिकाणी आहे. तसंच सकारात्मक नकारात्मक तुम्ही डिस्कसमध्ये सांगू शकता. म्हणजे असं प्रत्येक शब्दाचा जो जो अर्थ आहे तो इथे तुम्हाला दिलेला आहे. आता अॅनलाइज वरचा एखादा प्रश्न पण आपण या ठिकाणी तुमच्यासाठी दाखवणार आहोत. बघा, अॅनलाइज द कॉजेस ऑफ फार्मर डिस्ट्रेस इन इंडिया. म्हणजे जे शेतकऱ्यांचं आपण म्हणू शकतो की डिस्ट्रेस, म्हणजे जे पण असमाधानी आहेत तर त्याच्याविषयीचं काय आहे ते आपल्याला अॅनलाइज करायचंय. तर शेतीतील अडचणी म्हणजे शेतकरी संकट, उत्पादनात खर्च वाढ होतोय, बाजारपेठेतील अनिश्चितता आहे, हवामान बदल आहे, कर्जबाजारीपणा आहे, विमा योजनांची अपुऱ्या अंमलबजावणी यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. यातील घटक परस्परांशी जोडलेले आहेत, त्यामुळे सर्वसमावेशक उपाय गरजेचे आहेत. मग तुम्हाला या प्रत्येक घटकाबद्दल त्या ठिकाणी डिटेलिंगमध्ये सांगायला लागेल. हवामान बदलाने काय फरक पडतोय, कर्जबाजारीपणा कसा येतोय, विमा, पीक विमा योजनांबद्दलचं, सरकारी योजना कशा फायद्याच्या तोट्याच्या काय ते सगळं यामध्ये लिहावं लागेल. मग हे 8 शब्द प्रत्येकाबद्दलचा प्रश्न आहे. अॅनलाइज द कॉज ऑफ फार्मर डिस्ट्रेस इन इंडिया हा अॅनलाइजचा प्रश्न आहे. कमेंटमध्ये दिलाय. स्मार्ट सिटीज कॅन ट्रान्सफर अर्बन इंडिया. इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस ऑफ स्वच्छ भारत अभियान. तर इथे इव्हॅल्युएट शब्द आहे. मी प्रत्येक शब्द तुम्हाला अंडरलाईन करून डिटेलमध्ये परत एकदा दाखवतोय. हा तक्ता बघून घ्या तुम्ही 8 शब्दांचा. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे स्टार्टिंगला शब्द वापरलाय, इलस्ट्रेट द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन इंडियन एग्रीकल्चर. इथे दिलेले क्रिटिकली अॅनलाइज द परफॉर्मन्स ऑफ मनरेगा. बघा त्यानंतर पुढे या ठिकाणी दिलेले एक्झामिन द रोल ऑफ आरबीआय इन कंट्रोलिंग इन्फ्लेशन. इथे आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पुढे दिलेले डिस्कस द नीड फॉर पोलीस रिफॉर्म्स इन इंडिया. त्यानंतर दिलेलं आहे इव्हॅल्युएट. प्रत्येक शब्दावरती एक प्रश्न घेतला. कमेंट, स्मार्ट सिटीज कॅन ट्रान्सफर अर्बन इंडिया. कमेंट. आणि इथे दिलेले अॅनलाइज द कॉज ऑफ फार्मर डिस्ट्रेस इन इंडिया. तर हे 8 शब्द, त्या 8 शब्दांचा अर्थ, आयोग तुमच्याकडनं काय अपेक्षा करतं आणि कसं उत्तर लिहायचं याबद्दल आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या प्रश्नांमध्ये मी प्रत्येक प्रश्नाची उत्तर तुम्हाला थोडक्यात दिली. आता इथे तुम्ही बघू शकता हे शब्द जर मी काउंट केले, आता हे वेगळे, हे एक आपण पीपीटी बनवतो त्यामध्ये वेगळं असतं, आपण लिहितो ते वेगळं असतं. तरी इथे जर काउंटिंग केली 1 2 3 4 5 6 7 8 9 10,
मग हे 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, मग हे 30, 40. म्हणजे हे मी काय केलं, जस्ट एक फक्त तुम्हाला आयडिया म्हणून एक साचा दिलाय 40-50 शब्दात. तर ह्याला आपल्याला डिटेलमध्ये 150 शब्दात लिहायचं. तर एक प्रश्न मी तुमच्यासाठी 150 शब्दात उत्तर लिहून आणलेलं आहे. आपण इथिक्स या ठिकाणी पेपर 4 जो आहे तो शिकवतो. तर पेपर 4 मध्ये हा एक फेमस क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला खूप ठिकाणी पाहायला मिळेल आणि मला असं वाटतं की या प्रश्नासाठी तुम्हाला काही विशेष अभ्यासाची आवश्यकता नाहीये. तुम्हाला कुठेही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आयडेंटिफाय 5 इथिकल ट्रेट्स ऑन विच वन कॅन प्लॉट द परफॉर्मन्स ऑफ अ सिव्हिल सर्वंट, जस्टिफाय देअर इन्क्लुजन इन द मॅट्रिक्स. तर आता तुम्हाला 150 शब्दामध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगितलेलं आहे. आणि मी साध्या भाषेत जर तुम्हाला म्हटलं तर एक साधा प्रश्न आहे की एखादा सरकारी अधिकारी आहे तर तो चांगला आहे वाईट आहे. आता आपल्या इथे खूप सारे सरकारी अधिकारी असतात. कोणी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार आहे, DYSP असेल, ACP असेल, कोणी असेल. तर गावांमध्ये कसं असतं, एखादा अधिकारी आला, चर्चा होते, अरे चांगला अधिकारी, अरे खराब अधिकारी, एवढं काय चांगलं काम करत नाही, वेळेवर येत नाही, हे नाही ते नाही. तर एखाद्या अधिकाऱ्याबद्दल आपण आपलं जे मत बनवतो की तो चांगला आहे वाईट आहे, तर ते तुम्ही कशावर बनवता? त्याचा परफॉर्मन्स आहे, तो त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे का वाईट आहे हे ठरवण्यासाठी तुम्ही कुठले गुणधर्म बघता? तर मग तुम्हाला या प्रश्नामध्ये तेच सांगितलं, असे 5 गुणधर्म सांगा की ज्या गुणधर्माच्या आधारे तुम्ही एखाद्या नागरी सेवकाचा परफॉर्मन्स, त्यांनी कसं त्या ठिकाणी परफॉर्म केलेले हे तुम्ही डिसाईड करता आणि कोणकोणते ते, आणि ते त्यात काय इन्क्लूड केले पाहिजे ते जस्टिफाय करा, असा प्रश्न आहे. तर आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये मुलांना नोट्स प्रोव्हाइड करतो. तर हे आपल्या नोट्सचाच एक पार्ट आहे. नोट्समध्ये आपण हे दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे उत्तर असं मराठीमध्ये लिहून दिलेले तुमच्यासाठी. तर जसं मी सांगितलेलं, तर पहिला पार्ट जो असतो इंट्रोचा, तर या ठिकाणी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं दिसतंय. त्यानंतर मध्ये 5 गुण जे आहेत, तर ती 5 गुण जे दिलेले आहेत, इथे 1, इथे 2, 3, 4 आणि 5. तर हे 5 गुणधर्म इथे दिलेले आहेत. म्हणजे हा जो पार्ट आहे हा तुमचा बॉडीचा पार्ट आला आणि लास्ट आपण त्याला कन्क्लुजन मध्ये केलेले आहे. तर या क्वेश्चन मध्ये जास्त कन्क्लुजन नव्हतं. 2 ओळीचं दिलेलं इंट्रोडक्शन, 3 ओळीचं दिलेलं आहे. बघा, आपण जो बर्गर तुम्हाला सिस्टीम दाखवली त्या पद्धतीने हे लिहिलेलं आहे. तर पहिले आपण बघू शकता इथे, व्यक्तीचे वर्तन आणि निर्णय क्षमता निश्चित करण्यात नीतिमत्ता महत्वाची भूमिका बजावते, विशेषतः जे लोक नागरी सेवकासारख्या जबाबदारीच्या पदावर आहेत. नैतिक गुणांचा नागरी सेवकांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ते नैतिक तत्वाच्या संचाचे पालन करत आहेत याची खात्री करण्यासाठी एक साधन म्हणून वापर केला जाऊ शकतो. मग ही आपण इंट्रो केली, म्हणजे प्रस्तावना दिली. मग आता नागरी सेवकांचे 5 प्रमुख इच्छित नैतिक गुण कोणते, कुठले गुण त्यांच्यामध्ये असायला हवे असं तुम्हाला इच्छा आहे? तर सचोटी म्हणजे आपल्या चॅप्टरच्या नावामध्येच इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. आपला जो विषय आहे इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. मग आपण इंटिग्रिटी म्हणतो, ती सचोटी, सत्यनिष्ठा पण म्हणतात त्याला. सचोटी असलेले नागरी सेवक त्यांच्या व्यवहारात प्रामाणिक असतात, सत्य न्यायासाठी आयुष्यभर वचनबद्ध असतात, जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, नागरी सेवेची अखंडता राखण्यासाठी हा गुण महत्वाचा आहे. त्यानंतर जबाबदारी आणि पारदर्शकता. नागरी सेवकांनी रिस्पॉन्सिबिलिटी तर असलीच पाहिजे ना. नागरी सेवकांनी त्यांच्या कृतींसाठी जबाबदार आणि त्यांच्या निर्णय घेण्यात पारदर्शक असलं पाहिजे. पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे जे पण डिसिजन घेत आहेत. कारण शेवटी कसं असतं की आपण जे पैसे टॅक्स स्वरूपात त्यांना देतो त्यावरच सगळे प्रोजेक्ट चालतात. त्यामुळे आपण टॅक्स स्वरूपात जे पैसे देतो ते नेमके कुठे जातात, कुठल्या कामामध्ये जातात हे आपल्याला कळलं पाहिजे. पारदर्शकता असली पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. हे गुण नागरी सेवा आणि जनतेमधील विश्वास वाढवते आणि अनैतिक वर्तनाला प्रतिबंध करते. पारदर्शकता असेल तर चुकीची वागणूक बंद होते. निष्पक्षता आणि निपक्षपातीपणा, इम्पार्शालिटी आपण जे म्हणतो, निष्पक्षता, निपक्षपातीपणा. नागरी सेवकांनी त्यांच्या निर्णय प्रक्रियेत वस्तुनिष्ठपणे आणि पक्षपात न करता, म्हणजे कुणालाही फेवरिझम नाही केलं पाहिजे की हा फेवरेट यासाठी वेगळा नाही, यासाठी वेगळा नाही, श्रीमंतासाठी वेगळा नाही, गरीबासाठी वेगळा, असं काही नको. त्यामध्ये पक्षपातीपणा नको. म्हणजे धर्म, लिंग, जात या कुठल्याही आधारावर त्यांनी पक्षपातीपणा केला नाही पाहिजे, डिफरन्स नाही केला पाहिजे. हे गुण सुनिश्चित करते की नागरी सेवा राजकीय आणि वैयक्तिक विचारांनी प्रभावित होत नाही आणि जनतेचे सर्वोत्तम हित साधले जाते. सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, हा तर मला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो. हे नसल्याशिवाय तुम्हाला या क्षेत्रात यायचंच नाहीये. सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, डेडिकेशन फॉर पब्लिक सर्व्हिस, हा पहिला गुण असला पाहिजे. तेव्हा UPSC MPSC ची परीक्षा द्या. कारण जर तुम्हाला पब्लिक सर्व्हिस करायचीच नसेल तर या क्षेत्रात येऊ नका. खूप लोकांना मी बघितले, त्यांना वाटतं की UPSC MPSC पास झालं की राजा बनतं. राजा नाही बनत UPSC MPSC पास होऊन.
UPSC MPSC पास होऊन तुम्ही ब्युरोक्रेसीमध्ये येता. ब्युरोक्रेसीला मराठीमध्ये म्हणतात नोकरशाही. आपण जी परीक्षा पास करणार आहोत, आपली परीक्षा जी घेतली जाते, त्या आयोगाचं नाव आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर त्यामधला लोकसेवा हा शब्द लक्षात घ्या. त्यामुळे जर सार्वजनिक सेवेसाठी समर्पण नसेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी नाहीये, हे लक्षात ठेवा. नागरी सेवकांनी जनतेच्या सर्वोत्तम हितासाठी समर्पित असलं पाहिजे. हे गुण जनतेचे कल्याण वाढवते आणि समुदायाच्या गरजांना प्रतिसाद देते. कारण लोककल्याण कधी होईल, जेव्हा तुम्ही डेडिकेटली काम करणार, नाही तर नाही होणार. आणि महत्वाचं म्हणजे कमकुवत घटकांबद्दल सहानुभूती, सहिष्णुता आणि करुणा. वीकर सेक्शन जे आहेत, आता आपल्याला माहिती आहे की काही घटक आपल्या समाजात अजून सुद्धा वीकर सेक्शन्स मध्ये आहेत, म्हणजे कमकुवत आहेत. आदिवासी पाड्यातले काही लोक असतील, काही असे लोक असतील की ज्यांच्यापर्यंत अजून शिक्षण पोहोचलेलं नाहीये. अशा लोकांबद्दल आपल्यामध्ये सहानुभूती असली पाहिजे, सहिष्णुता असली पाहिजे, करुणा असली पाहिजे. त्या लोकांना वरती उचलण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणजे कसं असतं की त्यांच्यामधल्या एखाद्या विद्यार्थ्याला आपण शिक्षित केलं, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजनांद्वारे त्यांना आपण त्यांच्या पायावर उभं केलं, तर त्यांची पुढची पिढी हळूहळू वरती यायला लागते. म्हणजे आपण त्यांना त्या वीकर सेक्शन मधनं काढून वरती आणायचे, त्यांचं उत्थान करायचे. नागरी कर्मचाऱ्यांनी सर्व व्यक्तींशी दयाळूपणे, समजूतदारपणे आणि आदराने वागले पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. असं आपल्या डोक्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे की मी अधिकारी नाही, लोकसेवक, मी लोकसेवक, हा महत्वाचा मुद्दा आहे. अधिकारी नाही, लोकसेवक. लोकांच्या सेवेसाठी आपल्याला तिथे अपॉइंट केलेले आहे. लोकांनी दिलेल्या टॅक्सेस मधून आपले पैसे येतात, आपला पगार येतो. त्यामुळे आपलं महत्वाचं कर्तव्य काय आहे हे लक्षात ठेवा. आपण राजा असल्यासारखं वावरू नका. आणि जो खरा राजा असतो, तो खरा राजा हा प्रजेचा राजा असतो. आणि आपण या महाराष्ट्र देशात जन्मलेलो आहे, महाराष्ट्र राज्यात जन्मलेलो आहे. त्यामुळे आपल्याला काय राजाविषयी सांगायची गरज नाहीये. मी कोणाबद्दल बोलतो हे तुम्हाला कळलेलं आहे. लोकांचा राजा, रयतेचा राजा कोण आहेत, कोण होता, सगळे ओळखतात. आदराने वागले पाहिजे. विशेषतः जे दुर्लक्षित किंवा असुरक्षित आहेत, हे वैशिष्ट्य नागरी सेवेत समावेशकता आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देतं. तर आपण हे 5 गुणधर्म सांगितले बॉडीमध्ये. आणि मग नंतर आपण कन्क्लुजन, याचा वापर नागरी सेवकांसाठी प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासासाठी एक साधन म्हणून पण केला जाऊ शकतो. मग प्रशिक्षणामध्ये लोकांना, नागरी सेवकांना हे सांगायला पाहिजे. म्हणूनच आयोगाने हा पेपर इन्क्लूड केला मुख्य परीक्षेत, की मुलांना ह्याचा अभ्यास करायला सांगा. त्यांच्या मनामध्ये मतपरिवर्तन होऊ द्या की नक्की तुम्ही कशासाठी येत आहे सर्व्हिसेसमध्ये, हे तुम्हाला कळू द्या. कुठलेही वेगळे चुकीचे विचार, गैरसमज घेऊन इथे येऊ नका. ज्यामुळे त्यांना नैतिक वर्तनाचे महत्व आणि त्यांच्या कामात ही तत्वे कशी लागू करावीत हे समजून घेण्यास मदत होईल. मग अशा प्रकारे आपण कन्क्लूड केलं. मग आता तुम्ही जर बघितलं 3 ओळी, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, म्हणजे जवळपास 16-17 ओळी तुम्हाला इथे दिसायला मिळतात. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये जर 8-10 शब्द बघितले, मगाशी मी काउंट केलेलं, तर 150 ते 170 शब्दामध्ये हे उत्तर आपलं झालं. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायची. तर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी आपल्या अकॅडमीमध्ये करून दिलं जाणार आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं की खूप लोकांसाठी हे नवीन आहे की कसं करायचं माहित नाही. पण आपण ऑलरेडी UPSC सेक्टरमध्ये गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहोत. त्यामुळे आपल्याला यामध्ये काहीच नवीन नाही. फक्त काय, UPSC मध्ये आम्ही इंग्लिशमध्ये करत होतो आणि हिंदीमध्ये, आणि UPSCचं तुम्हाला माहिती आहे की UPSC आपण मराठीत पण लिहू शकतो. काहींना हे माहित नसतं की UPSC मराठीत लिहिता येते. तर UPSC साठी पण मराठीमध्ये आपण हे आधी घ्यायचोच, आता आपल्याला MPSC साठी घ्यायचंय. त्यामुळे याच्यामध्ये काय असं वेगळा फरक नाहीये. तर मी तुम्हाला या ठिकाणी हा एक क्वेश्चन पूर्ण लिहून दिला. तुम्हाला आपल्याला अकॅडमीचा नंबर तुम्हाला कमेंटमध्ये तिकडे खाली दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तुम्हाला काही गोष्टींविषयी जर डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं तर या ठिकाणी मी तुम्हाला माझा नंबर पण देतो. तर या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. तुम्हाला PDF हवी आहे, तुम्हाला इंटरेस्ट आहे, तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. आपल्या इथे असं नाही आहे की तुम्हाला कोणतरी कॉल सेंटरमध्ये कॉल लागेल आणि मग ते म्हणतील एक दबाव, ये करो वो करो. तुम्हाला डायरेक्ट शिक्षकाशी बोलता येईल. जो तुम्हाला शिकवतोय तो तुम्हाला डायरेक्ट गाईड करेल. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. जर फक्त एक मी म्हणेल या ठिकाणी, जेन्युइन असेल तरच, उगाच टाइमपास करण्यासाठी कॉल करू नका. जर खरंच करायची तयारी, आम्ही त्यासाठी तयार आहोत. तुमच्यासाठी 24/7 आम्ही अवेलेबल आहोत. काही तुमचे डाऊट असतील, फक्त कसं आहे, लेक्चर वगैरे चालू असेल तर आम्हाला बोलता आलं नाही तर मेसेज टाकून ठेवा, तुम्हाला कॉल बॅक येईल. तर आता मी एकदा जस्ट तुमचं
रिवाइज करून देतो. हा तक्ता बघून घ्या. स्क्रीनशॉट काढायचा तर स्क्रीनशॉट काढा, डायरेक्ट पाहिजे तर मेसेज करा, बघून घ्या. मी बाजूला झालो, स्क्रीनशॉटमध्ये माझा फोटो नको म्हणून. झालं. त्यानंतर प्रत्येकावर आधारित एक एक प्रश्न घेतलेला आहे तुम्हाला समजून सांगायला कसा कसा प्रश्न असतो. आणि एक प्रश्न पूर्ण तुमच्याकडनं या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलाय. कॉन्टॅक्ट पण दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे. इथे अजून पण प्रश्न आहेत, पण आता मला वाटतं हा व्हिडिओ भरपूर लॉंग झाला. आता एक्स्ट्राचा अजून हे नंतर आपण बघू शकतो, परत डिस्कस करूयात. तर मग सगळ्यांना या ठिकाणी सगळ्या गोष्टी कळलेल्या असतील. काही डाऊट असेल कमेंटमध्ये तसं सांगा. ही सिरीज अशीच चालू राहील, फक्त तुमचा सहभाग खूप महत्वाचा आहे या ठिकाणी. आणि आपले इथिक्सचे लेक्चर्स वगैरे पण तुम्ही बघू शकता. हे सगळं तुम्हाला सांगितलं कसं करायचंय, काय करायचंय. चला मग आजचं सेशन संपवतो मी. काही तुमचे डाऊट्स असतील तर नक्की आपल्या एकाग्र अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती, व्हॉट्सअप लिंकवरती तुम्ही क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. चला, धन्यवाद.